नमस्कार मित्रांनो, मी यश आणि स्वागत आहे परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमची जी काही सीट अलॉटमेंट आहे ती चेक कशी करायची याची डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप प्रोसेस मी सांगणार आहे. त्याचबरोबर तुमची आत्तापर्यंत जी काही अलॉटमेंट आहे ती अलॉटमेंट अजून आलेली नाही आहे, तर ती किती वाजेपर्यंत येऊ शकते, तर हे सुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला सुरू करूया. पण त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, लवकरात लवकर जा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण CETचे सगळे रेग्युलर अपडेट्स आपल्या चॅनलवरती येत असतात. तर चला सुरू करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सिम्पली जे की तुम्ही मेरिट लिस्ट चेक करताना केलं असेल तेच करायचे. फायनली तुमचा EN नंबर या ठिकाणी टाकायचा आहे, त्याचबरोबर तुमची डेट ऑफ बर्थ टाकून सबमिट करून द्यायचं आहे. तर तुम्हाला तुमची सीट अलॉटमेंट या ठिकाणी समजून जाणार आहे. आता हे सगळं झाल्यानंतर तुमच्यासमोर एक PDF ओपन होणार आहे, जी की असे या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला PDF असणार आहे. तर ही PDF मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. सगळ्यात पहिल्यांदा वरती तुमचं जे काही ॲप्लिकेशन ID EN नंबर आहे तो असणार आहे. त्यानंतर तुमचं नाव वगैरे असणार आहे, मेल जेंडर असणार आहे, त्याचबरोबर डेट ऑफ बर्थ वगैरे. त्यानंतर तुमचा कॅन्डिडेट टाईप कोणता आहे, युनिव्हर्सिटी कोणती, तुमची कॅटेगरी वगैरे ह्या सगळ्या डिटेल्स या ठिकाणी मेन्शन केलेल्या असणार आहे. मायनॉरिटी, TWS और नो, अशा सगळ्या डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या असणार आहे. ठीक आहे. आणि मेन तुम्हाला सीट अलॉटमेंट समजते या ठिकाणी. तर ह्या ठिकाणी तुम्हाला समजतं की तुम्हाला कोणतं कॉलेज जे आहे ते अलॉट झालेले आहे. तर ह्या बॉक्समध्ये तुम्हाला इन्स्टिट्यूट अलॉटेड म्हणजे तुम्हाला कोणतं कॉलेज अलॉट झालं या ठिकाणी हे समजणार आहे. त्याचबरोबर त्याच्याच खाली असणारे कोर्स अलॉटेड म्हणजे ही ब्रांच तुम्हाला अलॉटेड झालेली आहे. समजा XYZ मुलगा आहे, त्याला समजा हे कॉलेज लागलं, PUG कॉलेज लागलं आणि त्यामधलं मेकॅनिकल ब्रांच लागली, तर तुम्हाला असं या ठिकाणी समजणार आहे की इन्स्टिट्यूट समजणार कोणतं कॉलेज लागलं आणि कोर्सवरती त्या कॉलेजमध्ये तुम्हाला कोणती ब्रांच अलॉट झाली, तर हे तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे. ठीक आहे. त्याचाच खाली चॉईस कोड वगैरे असतो. त्यानंतर खाली सीट अलॉटेड म्हणजे कोणत्या टाईपचं सीट तुम्हाला अलॉट झालं आहे. ठीक आहे, हे समजतं. त्याचबरोबर तुमचं प्रेफरन्स किती नंबरचा तुम्हाला अलॉट झाला आहे, त्यानंतर तुमचा कोणता कॅप राऊंड होता, बाकी या मेरिट नंबर आणि पर्सेंटाईल या जनरल डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. तर यामध्ये बऱ्याचशा मुलांना जे काही इथं सीट टाईप जे आहे ते वेगवेगळं अलॉट होतं. म्हणजे समजा तुमची कॅटेगरी OBC असेल तर तुम्हाला ओपनचं पण सीट अलॉट होऊ शकतं, SCचं पण होऊ शकतं. तर यामध्ये बऱ्याचशा मुलांना कन्फ्यूज होतो की आमच्या कॅटेगरीचं सीट आम्हाला अलॉट नाही झालं आहे, तर आम्हाला आमच्या कॅटेगरीचं बेनिफिट भेटेल का? तर हो, तुम्ही जी कॅटेगरी तुमची मेन्शन केलेली आहे त्यावेळेस तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे झालं आहे, तर त्याच कॅटेगरीचे बेनिफिट्स तुम्हाला मिळणार आहे पुढे. ठीक आहे. तर ह्या सीट अलॉटेड टाईपवरती डिपेंड नाही करत की तुम्हाला कोणत्या कॅटेगरीचे बेनिफिट्स मिळणार आहे. जर तुम्ही OBC कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला OBCचेच बेनिफिट भेटतील, SC असाल तर SCचे बेनिफिट भेटेल, EWS असाल तर EWSचे बेनिफिट्स. हे फक्त एक सीट अलॉटेड झालं आहे की त्या कॅन्डिडेटचं म्हणजे त्या रिझर्वेशनचं सीट तुम्हाला अलॉटेड झालेलं आहे. जर त्या रिझर्वेशनचा मुलगा नसेल तर ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्हाला असं जे काय आहे सीट अलॉटेड होऊ शकतं. तर असं घाबरून जायचं नाही की माझी कॅटेगरी वेगळी आणि मला सीट अलॉटेड वेगळं झालं आहे, तर यावरती काही फरक पडत नाही. ठीक आहे. तर जनरल ही काही इन्फॉर्मेशन होती. लवकरच तुमचं जे काही सीट अलॉटमेंट आहे ते अलॉटमेंट समजणार आहे. तर जनरली मागचा डेटा बघता की जी काही सीट अलॉटमेंट जी आहे ती अराउंड संध्याकाळी चालू होते. 5 ते 6च्या पुढे तुम्हाला तुमची सीट अलॉटमेंट समजून जाईल. ठीक आहे. जेव्हा पण सीट अलॉटमेंट होईल मी नक्कीच त्यावरती तुम्हाला व्हिडिओ पण प्रोव्हाइड करेल. त्यामुळे आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.